एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री मंगलप्रभात लोढा राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। थोड्याच वेळात शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा दक्षिण मुंबईमधून लोकसभा लढवायला इच्छुक आहेत। मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये महायुतीची जागा भक्कम झालेली आहे। राज ठाकरे यांचा मंत्री लोढा हे पाठिंबा मागण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। मंगलप्रभात लोढा राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते पोहोचतील आणि त्यांची भेट घेतील। आणखी एक महत्त्वाची बातमी, दक्षिण मुंबईमधील महायुतीचा उमेदवार कोण असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू झालाय। मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव हे आता सक्रिय झालेले आहेत। 3 इच्छुकांमुळे आता महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात पडलेत आणि नेत्यांसमोर सुद्धा पेच निर्माण झालाय। कुणाची वर्णी लागणार याकडे आता राजकीय वर्तुळासह जनतेचं सुद्धा लक्ष लागून राहिलंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स आहेत? दक्षिण मुंबईतला महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे। पण आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे मंगलप्रभात लोढा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घ्यायला जाणार आहे। काय एकूण चित्र आहे, काय एकूण अपडेट्स आहेत? नक्कीच जर का पाहायला गेलं तर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दर्शवल्यानंतर आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल होत आहेत। कुठेतरी पाहायला गेलं तर मंत्री मंगलप्रभात लोढा हे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच ठिकाणी या भेटीला महत्त्व येतं, कारण मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईत महायुतीची जागा भक्कम होऊ शकते आणि त्यामुळे मंत्री मंगलप्रभात लोढा हे राज ठाकरेंचा पाठिंबा मागण्याची शक्यता आहे। पण अजून एक महत्त्वाचं, दक्षिण मुंबईसाठी 3 उमेदवार इच्छुक आहेत। एक म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोढा, दुसरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर तसेच शिवसेना नेते यशवंत जाधव हे 3 जणही दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। पण मात्र आता त्या ठिकाणी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि महायुतीमधील बड्या नेत्यांचं आता कुठेतरी आता टेन्शन वाढणार आहे, कारण या 3 देखील इच्छा व्यक्त केलेली आहे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी। मात्र आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की त्या ठिकाणी नेमकं कुणाचं त्यामुळे नेमकं कोणाची वर्णी या ठिकाणी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।